बाबा, ओ बाबा, उठा की. ओ बाबा, उठा की. पेन्सिलला पैसे द्या. बाबा, कशाला डोकं खाता रे? पेन्सिलला पैसे पाहिजेत आम्हाला. माझं डोकं नका खाऊ, जा तिकडे. अरे अरे, काय झालं? काय झालं? बाबांनी आम्हाला ढकलून दिलं. रडू नको. आम्ही पेन्सिलला पैसे मागितले तर आम्हाला ढकललं. बरं, पेन्सिलला पैसे पाहिजेत ना तुला? पेन्सिल घ्यायची ना? शाळेत लागते ना? मी देते थांब. रडू नको. आहेत माझ्याकडे 2 रुपये ठेवलेले. बस मुका ठेवा. हे घे, हे 2 रुपये. जावा शाळेत आता. रडू नको. बाई जा. का हो, माझ्या पोराचे द्यायला 2 रुपये निघत नाही तुमच्याच्यानी? दारूला बरे पैसे निघतात तुमच्यानं. दिवसभर नुसती दारू आणि दारूच. एक पट्टी होती ती बी त्या दारूच्या पायी इकून खाल्ली ना. कधी पोरांना काय आणून दिलं नाही आणि मला बी काय आणून दिलं नाही. डोक्याला वैताग. बस, बडबड करू नकोस. दादा, आपले बाबा दारू का पितात? दुसऱ्यांची पीत असते का? माहित नाही ग. चल, शाळेला उशीर होतोय. बस आलास. मला वाटलं आज कुठे विसरलास. आज तरी पूर्ण पैसा आणलायस ना? का आज मी फुकट देत असणार? देतो पैसे, अजून टाक. ठीक आहे. काय झालं रे? आता तर देतो म्हणत होतास, मग दे की पैसे. ठीक आहे.
हे घे तुझं पैसे. हे काय आज मी चिल्लरच? रोज रोज येऊन दारू ढोसतोस. तुझी उधारी किती झाली माहिती आहे का तुला? 100 रुपये उधारी झाली. 100. अरे परत आलास तर दारू देईन तुला, डोसायला मिळेल तुला, नाही परत देणार नाही बघ. अरे देतो. माझ्याकडे आता काम नाही म्हणून 1-2 दिवसात काम मिळेल मला. काय गाव सोडून नाही जाणार. होय दिलास. किती दिवस झालं मी तेच ऐकालोय. हे बघ, यापुढे जर तुला ढोसायचे असेल ना तर पैसे घेऊन यायचं, नाहीतर येऊ नकोस. हा चल जातो मी आणि देतो तुझं पैसे. काळजी करू नकोस. कळ काय? जा सांभाळून जा. अरे तू माझी काळजी करू नकोस. माझी काळजी करायला माझ्या घरातले आहेत. तू फक्त पैशाची काळजी कर. जा. कमल जेवा देवा जेवा. आलात ना परत सकाळी सकाळी ढोसून. इथं पोरांना पेनाला द्यायला 2 रुपये नाहीत आणि तुम्हाला दारूला कुठून येतात? हा मला जामताना शिकू नकोस. आता दे दे. आणि माझी बायको उद्यापासून मी दारू पिणार नाही. शपथ. अरे ये सख्या, बायको संग घरात का भांडत बसलाय? चल लवकर. अरे शेजारच्या गावचे शिंदे आहेत ना, त्यांच्या घराचं काम निघालंय. पगार पण खूप आहे. 10 ते 15 दिवसाचं काम आहे. 10 ते 15 दिवसाचं. अरे तुझं पण त्यातलं घर भागल ना. जा आज नाही, उद्या बघतो. जा. अहो जा तरी, तेवढेच पैसे कामाला येतील घरात. ए तू मला शांतपणा नको शिकू. अरे तू शहाणा असशील तर चल. रोकड पगार आहे, रोकड. चल येतो मी. चल तुझ्या घराकडे चल, मी येतो तुझ्या पाठोपाठ. हा अहो थांबा तर, मी डब्बा देते, तिकडेच जेवा. शानी का माझी बायको, माझी कमल. ठीक आहे, चल तू ये मग तिकडं. मी पण माझा डबा घेतो, माझ्या घरला ये. हा हो हो चल मी येतो. हो आलो. ओके. ऐका, हे घ्या डब्बा आणि संध्याकाळी टायमात घरी या. ते बिगर पेल्याचं सांगून ठेवते पहिलेच.
अरे मोहन ये ना. अरे चल आलो आलो. चल बघ तू बोललास म्हणून मी आलो. अरे वा रोकडा रोकडा. हा रोकडा रोकडा. चल काय असं करायचं समजलं ना तुला. दोन पैसे भेटतील. संध्याकाळी चल चल चल. नमस्कार शेठ. हो साहेब काम कामाची काळजी करायची नाही. काम झालं पाहिजे. हो हो गौंडी आहे मी आणि गौंड्याचं नाव म्हणजे नावात आहे. हो नमस्कार. बघ तुझा बी डबा आहे माझा बी डबा आहे. दुपारी मस्त चिवड्या बायकून खुशीन डबा दिला आहे. तुझ्या आईला तुझ्या मला झटकतेस. नवरा मी तुझा नवरा कळलं. हो कळलं. तुम्हाला बायको फक्त रात्री झोपताना दिसते. नवरा म्हणण्यासारखं काय केलं हो तुम्ही आमच्यासाठी. धड आमच्या पोटाला बी मिळत नाही. तुमचं काय. तुमच्या पोटाला दारू मिळाली की भरते तुमचं पोट. ये जास्त बोलू नकोस. तुला कुणी दुसरा यार बघून ठेवलेस का तू. हे बघा तोंडाला येईल ते बोलू नका. बोलत नाही. मला तर वाटते नक्की असणारच. म्हणूनच मला दूर करतेस ना. तर तुला दाखवतोस. हा बाळा. काय झालं. हा काय नाही सोना काय नाही. झोप तू झोप. झोप झोप झोप.
कधी सगळं का तुला? अरे नाही यार, चुकून पडलं रे. तिकडे बस सावकाश. चल ये सावकाश सावकाश. ये इथं बस, तळावर बस. अरे काय मोन्या, तू बघून तरी टाकायचं दगड. ती कशाला मध्ये तडमडायला आली? थांब, मी पाणी घेऊन येतो. किती लागले पायाला तुमच्या? हे बघा, माझ्यामुळे झाले ना तुम्हाला त्रास. हो, पाय सुटला तुमचा. काय नाही हो, होईल ठीक. काय नाही, काय बोलताय? किती लागले? एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला, मी पाय चोळून देते आणि तुम्हाला आरामही वाटेल. चला. नको, तुमच्या घरी बरं दिसत नाही, गावातले लोक काय म्हणतील? अहो, कोण काही बोलणार नाही, आणि तशी मी एकटीच राहते घरात. ठीक, चल मग. कुठे चाललाय? कुठं म्हणजे? घरी जातो ना. नको ना, थांबा ना. तसंही तुमचा पाय पण खूप दुखतोय. आजची रात्र माझ्याजवळ थांबा ना. सोना, थांबलो असतं ग, पण उद्या नक्की थांबेल. आणि माझा पाय पण ना दुखायचं कमी आलंय बघ ना. कारण तुझ्या हातामध्ये ना ती जादू आहे ना, कुणाच्याच हातात नाही. आणि आज मी मनापासून खुश. मी पण खूप खुश आहे, तेही तुमच्यामुळे राजा. हो ना सोना. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, आज जायला देते, पण उद्या मात्र माझ्याजवळच थांबायचं. हो, ते पण तू सांगायचं आधी. सांभाळा.
आलात का परत मूत पिऊन गाडवाचं? डोकं खाऊ नको. हे कमल, अगं आण ना चहा लवकर. मला 200 रुपये पाहिजे होते. कशासाठी ताई? माझे पोरं उपाशी येतो, घरात राशन नाही. मग तू माझे पैसे कसे परत देणार? तुझा नवरा तर दारू पितो. माझी अंगठी ठेवा ना तुम्ही, अच्छा चांदीची आहे. नक्की आहे ना चांदीची? होय. बरं थांब, तुला आणून देते पैसे. हा हे घे आणि वेळेवर आणून दे. होय. गेला कुठे? कधीपासून गेलाय? अजून आला नाही. आला ना. अरे ये, कधीची वाट बघतोय. अरे हो दादा, पीर धर. ठीक आहे, आईला जोडीला ना तुम्हाला. अरे गलत बी आपली घे. अरे ये घे घे घे. अरे तू कामावरून सुटल्यावर माझ्यावर घरी का नाही येत? जातोस कुठे तू? तुला काय करायचं रे? मी कुठे जातो ते? अरे आणि दारू पितो कशाला तू एवढी? आई कशी पियाला सुद्धा दारू पिईल? माणसाने दारू पियावी, दारूने आपल्याला पिता कामा नये, लक्षात ठेव. आणि त्या दारूला शेटच्या तू 100 रुपये उधारी ठेवलीस तू.
आता रोज कमवतोस ना तू, रोज भेटतो ना, मग देताना आलं तुला थोडं थोडं करून. आणि काय घरात पोरांना पैसे पण देत नाहीस, बायका पोरांना. त्यांना काय खा प्यायला पाहिजे की नाही? हे तू मला नको शिकू रे. काय रे, माझ्या बायका पोरांची लई तुला काळजी लाग रे. तुमच्या दोघांचं काय गुटूर गुण आहे? शान्या का बोलतोस? जिभेला हार्टबीट आहे की नाही? मी का तुझ्यासारखं आहे? त्या ताराच्या नादाला लागून तू काय करतोस तुला काय मला कळत नाही काय? तिला बरोबर तुझ्यावर पैसे बरोबर उधळतो, तिला साडी काय घेऊन देतोस तुला काय मला काय कळत नाही काय? हा सगळं लक्ष असतं रे तुझ्यावर. तू मला शानपण नको शिकवा. तू मला ना अन्नाला लावलंस तू. अरे मीच लावलंय तुला. सोड रे, मी गवंडी आहे गवंडी. माझ्या हाताची कला ना भारी पडते, समजल्यात ना. आणि अशी कामं ना गेली उडत, ते गेलं ना उद्या मला दुसरं मिळेल. गवंडी म्हणतात मला गवंडी. अरे माहितीये कसला गवंडी? मी त्या शेठला सांगितलं ना म्हणून तुला कामावर ठेवलंय. मी पण बघतो तुला आता तू कसा कुठं काम करतोस ते. तू मला नको होल देऊ रे. अरे होल नाही, अरे तुला सांगतो रे, तू काम करून दाखव. चल तुला दाखवतो ना मी काय करतो ते, बघ ना उद्या. चल चल रे, बघून घे ना. अरे तुला काय बघायचं ते बघ जा, चल. मोहनेने माझं डोकं फिरून टाकलं. मला अक्कल शिकवत होता. काय झालं? काय बोलला तो? मला कामाची धमकी देत होता. बोलतो माझ्यामुळे तुला काम लागलं. मी बोललो लई काम आहेत माझ्याकडे, गवंडी आहे मी गवंडी. अरे देवा, हे काय केलं तुम्ही? काम नाही करणार तर पैसे कसे मिळणार? हा, तू काळजी करू नको, असे 56 कामं येतील. ठीक आहे, चला जाऊ दे, आता मूड खराब करू नका. आपण माझ्या मालकाला पाहिलं का हो तुम्ही? नाही बघितलं. ते दिसले तर सांगा बरं का त्यांना. ठीक आहे. मामा तुम्ही माझ्या मालकाला पाहिलं का? नाही रे भाई, आम्ही बघितलं नाही. अहो ते कवाधरनं घरातून गेलेत निघून. आम्ही काय बघितलेलं नाही. मी सकाळधरनं उडकते त्यांना, जरा बघा काय दिसणार. बरं, जर आम्हाला दिसला तर सांगतो. हा नक्की सांगा पण त्यांना. बरं. मावशी थांबा ना, माझ्या नवऱ्याला कुठे पाहिलं का? हो नाही. आता येताना दिसलं नाही कुठं? नाही दिसायला. बरं पुढे कुठे दिसलं तर सांगा त्यांना. सांगते. वहिनी तुम्ही गिरणीत गेलता वय? मोहन भाऊजी आहेत का घरी? काय माहिती नाही, सकाळीच कामाला गेलेत. मी तर आता दळणारच गेलो. घरी आले नाहीत का अजून? काय माहिती नाही बाई. अहो आमचे हे बी गेलेले आहेत, अजून पत्ताच नाही त्यांचा. सकाळ धरणं हुडकते. काय माहिती, आता मी पण गेली ते आत्ताच आली आहे. बरं.
बघा आला लेट झाला वाटतं. शेठ रामराम, आज जरा लेट झाला. कुठे होतास? नाही लेट झाला, जरा घरात काम होतं. जा चल, तू कामाला प्रति येऊ नकोस. का शेठ? जा तू दारू पितच घरी राहा. शेठ एकदा माफ करा. नाही नाही चल तू बाहेर जा, घरी जा तू. ए म्हाताऱ्यानो का बसा. ती बायका बोल बघ जा काय करायला. मी बघतो. हा बघतो. काय खातील? अहो कुठं होतात तुम्ही रातभर? कशाला कशाला ओळखत होतीस तुम्हाला? जाऊ दे, तुम्हाला काय पडलेलंच नाही आमचं. हे गबास. तुम्ही कामाला नाही जाणार का? गेलो होतो पण भरमुशेट बोलला आजपासून येऊ नको. हाय देवा, मी गावंडी आहे, बरीच कामं मिळतील मला. अहो पण ती एकच आशा होती, आता ती बी संपली. आपल्या पोटाला 2 पोरं आहेत याची तरी जाणीव ठेवायची का नाही? अहो मी घर काम करून आपल्या पोटाला भाकर आणते. 200 रुपये करता माझ्या आईनं दिलेली चांदीची अंगठी मला घाण ठेवावं लागली त्या पायाकडं. अरे देवा, कशाला जन्माला घातलं ना आम्हाला? तुझं वाड्याचं नाटक बंद कर. मला जेवायला दे. नाही देणार. अहो घरात धान्य संपलेलं आहे, तुम्हाला जेवायला कुठून द्यावं? Audio preview. हे कमल, कमल वय मला 50 रुपये दे. 50 रुपये? अहो माझ्याकडे नाहीत पैसे. असतील बघ ना कुठेतरी ठेवलेले. अहो नाहीत माझ्याकडे, पैसेच नाहीत तर. नाव तुझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे. मला 50 रुपये द्या ना. कशाला पाहिजे तुला पैसे? द्या ना, गरज आहे. काम धंदा तरी काय करत नाही, पैसे कशाला मागते? द्या ना, मी देतो. मला 20 रुपये तरी द्या ना. कशाला देणार आहे पैसे? मग 10 रुपये तरी द्या. ठीक आहे, 10 रुपये देतो. ठीक आहे, उपकार केला. ठीक आहे, ठीक आहे. गुरुजी देवासारखं भेटला तू. मला 50 रुपये द्या ना. कशाला कशाला 50 रुपये? माझं जरा काम आहे. काहीतरी काम धंदा करतो. 2 दिवसासाठी द्या ना. देशील नक्की? नक्की नक्की. बघा हो, नाही द्यायचं परत देणार. हो द्या. परत द्यायची ना. हो, खूप आभारी आहे. कमल, ए कमल. नाही उघडत दरवाजा. राहा तुम्ही बाहेरच. जिकडे जायचं तिकडे जावा, मी नाही उघडणार दरवाजा. याच्यापेक्षा माझी तारा बरी.
सोन्याबाई माझी दोन पोरं माझी कमल माझा मित्र मला बोलला होता सोन्यासारखी बायको कशाला कुठच्या गोंधळाला लागलं संपलं तुम्ही हो वहिनी तो सख्या झाडाखाली वडाच्या पडलाय हालत पण नाही चला लवकर बघून घेऊ अगं कमल मी अचानक गेलो तर तू काय करशील का
बाबे सोने तुमचा शाळेचा टाइम झाला ना का तुम्ही शाळेत जायचं बरं का.